वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी छबू कांगणे यांची निवड झाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचा सत्कार होत असल्याचे पाहून ज्या गावचे ते भूमिपुत्र आहे अशा गुळवंज गावातील ग्रामस्थांनीही त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा नागरी सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। पद कुठलेही असो, त्याचे कौतुक जर घरातून झाले तरच त्याला महत्त्व असते आणि एखाद्या व्यक्तीला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा व शक्ती मिळते। हीच शक्ती आपल्या गावच्या भूमिपुत्राला मिळावी, समाजासाठी त्याने आणखी मोठे कार्य करावे या शुभेच्छांसह वंजारी महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांचा त्यांच्या जन्म व कर्मभूमी असलेल्या गुळवंज येथे छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांनी शिवजयंतीचे औचित्य साधत त्यांचा यथोचित असा सत्कार केलाय। यावेळी गावातील युवा कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी छबू कांगणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी त्यांच्या समवेत उपस्थित असलेले जिल्हा उपाध्यक्ष विलास सांगळे, तालुका उपाध्यक्ष विलास दराडे, दीपक मुंडे, पांडुशेठ आव्हाड, अजय सानप, भाऊसाहेब सानप, मुंबई पोलीस खात्यातील भाऊसाहेब पाटील आदींसह युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय आमचे परममित्र छबू कांगणे साहेब, योगायोग म्हणजे आज शिवजन्म उत्सव सोहळा। आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचा राजा, ज्या राजाने सगळ्या धर्माच्या सगळ्या जातीच्या लोकांना घेऊन आपलं स्वराज्य स्थापन केलं, अशा दैवताची आज आपली जयंती। आणि त्याच योगायोगाने तुम्ही आमचे छबू कांगणे साहेब, आम्ही सर्व पदाधिकारी, विलासभाऊ सांगळे असतील, भाऊसाहेब सांगळे, दीपक मुंडे साहेब व इतर आमचे पदाधिकारी आमचा सत्कार केला। आणि छबू कांगणे साहेब एक व्यक्तिमत्व, इतकं चांगलं व्यक्तिमत्व आहे। मला तर वाटतं विलासभाऊ सांगळे गुळवंजकरांचं नशीब आणि अभिमान। सिन्नर तालुक्यात आम्ही कुठेही मुंबईला गेलो, सोलापूरला गेलो, बीडला गेलो, पालघर गेलो, अनेक ठिकाणी गेलो आणि ते विचारतात तुमचं गाव, हे डायरेक्ट गुळवंज सांगतात। आम्ही सिन्नर वगैरे नंतर पहिलं गुळवंज, म्हणजे आज अभिमान वाटतो का गुळवंज सारख्या गावामध्ये या माणसाला एवढी कळकळ, एवढी तळतळ आहे। आणि काय त्यांनी त्या माणसाने वाहून घेतलं, स्वतः समाजासाठी काहीतरी करायचं विलासभाऊ। आणि मग त्यामुळं त्या माणसाकडे असं आमचे असं काही नाही का आम्ही कुठल्या समाजाच्या विरुद्ध हा कार्यक्रम आहे। वंजारी महासमाज जरी ते अध्यक्ष असले पण ते इतर समाजाचे कामं उलट समाजापेक्षा जास्त करतात। त्याचे अनेक उदाहरणे सांगण्यासारखे भरपूर काम आहे। आणि जवळजवळ 25-26 वर्षापासून या माणसाला मी ओळखतो। फक्त समाजसेवा एवढाच उद्देश, बाकी काही नाही। अशा माणसाचा, आमच्या सगळ्यांचा पदाधिकाऱ्यांचा तुम्ही सत्कार केला। छबू कांगणे साहेबांना इथून पुढे आपण सर्वांनी जर साथ दिली तर तो माणूस समाजासाठी, सगळ्यांसाठी काही करू शकतो। ज्यांची जयंती असं ते महान नेते, महान विचारवंत माननीय छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज त्रिवार मानाचा मुजरा करतो। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, सौ जिजामाता यांनी हा संपूर्ण महाराष्ट्र घडवून आपल्या देशासाठी स्वतःची प्राणांची आहुती देऊन सर्व लोकांना 12 बळीदारांना एकत्र आणून मावळ्यांना सज्ज ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापन करून देशाला स्वाभिमान घडवला। असे महान नेते, त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करून तसेच आपले समयाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष छबू कांगणे यांच्या उपस्थितीत आज गुळवंज येथे मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी झाली। त्यांचे कार्य महान आहे। आज त्यांना आपण वेळोवेळी साथ देऊन त्यांना मदत करू। आज आपल्या गुळवंज गावामध्ये शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली। पहिलीच आपल्या सर्व शिव प्रतिष्ठानच्या युवा मित्रांनी गावामध्ये एक प्रथा पाडली की शिवजयंती साजरी करायची। तसेच आमच्या गावचं भूमिपुत्र, आमच्या गावचं भूषण, महाराष्ट्र वंजारी समाजाचे उपाध्यक्ष छबू कांगणे यांचाही सत्कार करण्यात आला व यांना भावी वाटचालीस शिव युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। आज शिवजयंतीच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान गुळवंजच्या वतीने आज आमच्या गावातील भूमिपुत्र श्री छबू मधुकर कांगणे यांचा महाराष्ट्र वंजारी समाज उपाध्यक्ष म्हणून यांची निवड झाल्याबद्दल आज त्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने। तर त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने
शुभेच्छा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब, भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने मला जे आज पद भेटलं, उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, त्याबद्दल आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मला सत्कार झाला. आज आमच्या गावात सत्कार झाला. ज्या युवा मित्रांनी मला सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद करतो. आणि इथून पुढे पण मी काही काम असू द्या गावाचं मी करणार आणि आपल्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवणार. तसा मी राहणार नाही. आणि मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं साहेबांचा माझ्या डोक्यावर हात आहे. तेव्हा साहेबांचा कार्यकर्ता कुणी असो कधी मागं पडणार नाही. आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये मला सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे परत आभार मानतो.